आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला पॅन्थर विनोदभाऊ भोसले यांचा जाहीर पाठिंबा। आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आई संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष पॅन्थर विनोदभाऊ भोसले यांनी थेट जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करताना विनोदभाऊ भोसले यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आई संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। 1 सप्टेंबरच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असं आवाहन पॅन्थर विनोदभाऊ भोसले यांनी केले। विद्यार्थ्यांचा लढा आता महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय। आई संघटनेची एंट्री संघर्षाला नवी ताकद। जय भीम, जय आदिवासी, जय संविधान। पॅन्थर विनोद भोसले, आई संघटना, आदिवासी विद्यार्थी। क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय आदिवासी। आज नाशिक या ठिकाणी उपोषणाचा 4था दिवस, अद्यापही सरकारला या ठिकाणी जाग आलेली नाहीये। तर महाराष्ट्रामधल्या आमच्या तमाम आदिवासी समाजाला मला आव्हान करायचं आहे, येत्या 1 तारखेला भूतो न भविष्य आणि या नाशिकचा इतिहास जर घडवायचा असेल तर आपल्याला सगळ्याला एका ताकदीनं आपल्या लेकरं बाळांना घेऊन आपल्याला नाशिकमध्ये उतरायचंय। कारण की जोपर्यंत आपण नाशिक जाम करणार नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीसचं देखील डोळे उघडणार नाही। अशा प्रकारचं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि संपूर्ण आमच्या आदिवासी समाजाला आव्हान करतो की सगळ्यांनी एका ताकदीने 1 सप्टेंबरला या ठिकाणी नाशिक गोल्ड क्लब मैदानावरती यायचं आहे आणि या सरकारच्या नाकारावर टिचून आपल्याला हा मोर्चा सक्सेसफुल करून दाखवायचा आहे। आणि ह्या मोर्चाला देखील आमच्या संपूर्ण आई संघटनेच्या वतीने आम्ही जाहीररित्या पाठिंबा देतो आणि त्याचबरोबर संपूर्ण तळागाळातील आम्ही संपूर्ण समाज या एका ताकदीने या मोर्चामध्ये यावं अशा प्रकारचं मी आव्हान या ठिकाणी करतो। सगळ्यांना क्रांतिकारी जय आदिवासी, जय भीम, जय संविधान।